हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या चेहऱ्यावरचे केस नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता कसे काढायचे तर त्या साऱ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर आता इथे चेहरा आपला स्वच्छ करून घ्यायचा, थंड पाण्याने कोमट पाण्याने कशानेही तुम्ही तुमचा चेहरा धुवू शकता। त्याच्यानंतर क्लिन्झिंग करू शकता दुधाने, 2-3 मिनिटं दुधाने क्लीन करा, म्हणजे जी काही डेड स्किन वगैरे असेल तर ती निघून जाईल। आणि नंतरचे स्टेप म्हणजे गुलाब जल लावायचं। गुलाब जल लावून तुम्ही 10 मिनिटं ठेवू शकता थोडंसं मसाज करून, मग चेहरा आपला हायड्रेट होतो। त्यासोबतच तुम्ही जर ग्लिसरीन लावलं तरी अतिउत्तम, पण आता मी इथे गुलाबजल लावून घेतलं, 10 मिनिटं ठेवलं आणि त्याच्यानंतर आता ग्लिसरीन लावते आणि ग्लिसरीनने थोडासा मसाज करते। ग्लिसरीनमुळे काय होतं माहिती आहे का, चेहरा टाईट व्हायला सुरुवात होते। रोज रात्री जरी झोपताना 2-3 मिनिटं ग्लिसरीन लावून झोपलात ना तर चेहऱ्यावरती एक नवीन शाईन येईल, चेहरा टवटवीत होतो, सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल। कारण की ग्लिसरीन हा त्वचेसाठी सर्वोत्तम मॉइश्चरायझिंग एजंट मानला जातो। त्याच्यामुळे काय होतं सांगू का, आपल्या चेहऱ्याचा ओलावा कायम टिकून राहतो आणि चेहरा हायड्रेट राहतो, मुलायम राहतो, सुरकुत्या कमी होतात, पिंपल्स असतील, ॲक्ने असतील तर त्या कमी होण्यास मदत होईल, डाग धब्बे असतील तर ते सुद्धा कमी होतात। म्हणून ग्लिसरीनची बॉटल आणून ठेवायची आणि 2-3 मिनिटं वेळ नसेल दिवसभर तर रात्रीसुद्धा तुम्ही मसाज करू शकता। तर ही पहिली स्टेप झाली। चेहऱ्यावरचे केस काढायचे असतील तर आधी तुम्ही तुमचा चेहरा हायड्रेट ठेवा। आणि दुसरी स्टेप म्हणजे घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी भरपूर अशा होम रेमेडी आहेत। तर त्यातील एक होम रेमेडी अगदी पूर्वीपासून म्हणजे पुराणापासून चालत आलेली, तर ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आणि ह्या सगळ्या ज्या होम रेमेडी आहेत ना, तर मैत्रिणींनो इन्स्टंट काही आपल्याला रिझल्ट मिळणार नाही आहे। आपल्याला जर इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असेल तर पुढे मी ती सुद्धा रेमेडी तुम्हाला दाखवली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता इथे मी बेसन घेतलं आहे, दही घेतलं आहे, मध घेतलं आहे आणि हळद घेतले। तर बेसनचं काम तुम्हा सर्वांनाच माहिती असेल, कारण का आपण वेळ भेटला की बेसन, दही, हळद हे मिक्स करून चेहऱ्यावरती लावतो। तर बेसनमुळे काय होतं माहिती आहे का, आपली जी टॅनिंग झालेली असते स्किन तर ती रिमूव्ह होण्यास मदत होते। तसंच आपल्या स्किनला जर इरिटेशन होत असेल ना तर ते सुद्धा कमी होतं, म्हणजे त्वचेला त्रास न होता मृत पेशी निघून जाण्यास मदत होते आणि स्किनवर एक छान प्रकारे ग्लो येतो। कोरड्या त्वचेसाठी बेसन सर्वोत्तम मानलं जातं। त्याचसोबत हळदीचं सुद्धा मोठं काम असतं आपल्या चेहऱ्यासाठी, चेहरा उजळण्यास मदत होते आणि हळद ही जंतुनाशक आहे, त्याच्यामुळे कोणतेही कीटाणू काही असेल तर ते सगळं निघून जाण्यास मदत होईल। दहीसुद्धा सगळ्यांना माहिती आहे, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळ्याचं थोडं महत्त्व सांगतच असते। आता ह्या बेसनमुळे ना काय होईल माहिती आहे का, चेहऱ्यावरचे केस हळूहळू निघायला मदत होते। ह्या ज्या होम रेमेडी आहेत ना, मग ती कोणतीही असू द्या, तर त्याच्याने आपल्याला इन्स्टंट रिझल्ट नाही मिळत, त्या सतत आपल्याला कराव्या लागतात। जर ही रेमेडी तुम्ही आठवड्यातून 4-5 वेळा अशी जर केलीत ना तर तुम्हाला हळूहळू रिझल्ट दिसेल। आता इथे ना 2 वर्षापासून मी माझ्या चेहऱ्यावरती होम रेमेडी ट्राय करत असते। त्याच्यामुळे काय झाले माहिती आहे का, माझ्या चेहऱ्यावरचे बरेचसे असे केस ना एकदम कमी झालेत आणि थोडेच केस आहेत, पण ते मी 2 महिन्यातून किंवा 3 महिन्यातून काढते। दर महिन्याला मी काही केस चेहऱ्यावरचे काढत नाही। तसंही केस आपल्या चेहऱ्यावरती चांगले असतात, कारण का आपल्या स्किनचं रक्षण करतात। पण ते सगळं ठीक आहे, प्रत्येकाला असंच वाटतं की आपला चेहरा सुंदर असावा, सगळ्यांपेक्षा मी छान दिसायला पाहिजे, ही प्रत्येकाची इच्छा असते। आणि आता सोशल मीडियाच्या ह्या दुनियेमध्ये तर रील्स, व्हिडिओ हे बनवण्यामध्ये आपण काहीही करतो आपल्या चेहऱ्यासाठी। मग अगदी किती ट्रीटमेंट आहेत, पार्लरमध्ये जाऊन ब्लिचिंग करणं, केमिकल चेहऱ्यावरती लावणं आणि त्याच्यामुळे चेहऱ्याचं नुकसान होतं। त्याचसोबत पार्लरमध्ये जाऊन आपण शेविंग करतो, थ्रेडिंग करतो, वॅक्सिंग करतो, लेझर ट्रीटमेंट घेतो आणि या सगळ्यासाठी भरपूर पैसा वाया घालवतो। पैसा जातो आणि त्यासोबत आपला वेळसुद्धा वाया जातो आणि मेन म्हणजे आपल्या स्किनचं नुकसान होतं। काय नुकसान होतं ना, तर ते मी तुम्हाला पुढे सांगते। पण त्याआधी आता आपण ही बेसनची जी पेस्ट लावली ना तर थोडा वेळ मसाज करायचं, मसाज केल्यानंतर सुकून द्यायचं, अगदी 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे सुकून द्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी हाताला सुद्धा लावलं होतं आणि हात लवकर मी वॉश केले, कारण का आता मला कामंसुद्धा करायची आहेत, पण हातावरती सुद्धा एकदम छान ग्लो आला। तर आता इथे मी दुसरी रेमेडी घेतली तयार करायला माझं चेहऱ्यावरचं बेसन सुकतोपर्यंत। तर पालक घेतले। पालक जितकी शरीरासाठी फायदेमंद आहे ना तितके आपल्या केसांसाठी आणि चेहऱ्यासाठी सुद्धा फायदेमंद आहे। बटाटा तर तुम्हाला माहितीच असेल, टोमॅटोसुद्धा चेहऱ्यासाठी भरपूर फायदेमंद आहे। तर बटाटा थोडासा किसून घेतला आहे, टोमॅटो घेतलं आहे आणि गाजरसुद्धा थोडंसं मी घेते। बीट असेल बीट घ्या किंवा काकडी असेल काकडी घ्या। तर माझ्याकडे काकडी होती पण मी घालायला विसरले, त्याच्यानंतर मी किसून घातले। तर एक अशी पेस्ट बनवायची आणि चेहऱ्याला लागण तितकीच थोडीशी घेतली आणि बाकी मी पिणार आहे, कारण का
इंटरनलसुद्धा आतून ग्लो आपल्या चेहऱ्यावरती जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही बाहेरून कितीही ट्रीटमेंट घेतली तरी जे आपण खातो ते आपल्या चेहऱ्यावरती दिसतं. मग आपण तेलकट खाल्लं आणि बाहेरून ट्रीटमेंट घेतोय तर काही फायदा होणार नाही आहे. त्याच्यामुळे इंटरनल चांगलं खा, डाएट चांगला ठेवा, हिरव्या भाज्या, पालक भाज्या, पाणी भरपूर प्या, फळं जास्त खा आणि आतून हेल्दी राहा. तर आता इथे 15-20 मिनटं झाले असतील. आपल्याला हा फेस पॅक जो चेहऱ्यावरती लावला आहे तर तो जास्तसुद्धा सुकून द्यायचा नाही आहे, कारण का आपल्या सर्क्युलेशनमध्ये ना हाताने मसाज करायचा आहे. त्याच्यामुळे आपले जे छोटे छोटे केस असतात ना तर ते निघण्यास मदत होते. कारण का मध एकदम चिकट असते. मध आपण इथे घेतले. मधचं काम ह्या रेमेडीमध्ये भरपूर महत्त्वाचं आहे केस काढण्यासाठी. तर सर्क्युलेशनमध्ये असं सारखं 10-15 मिनटं तरी तुम्ही मसाज करा, म्हणजे ती लवकर निघण्यास मदत होईल. आणि अशा नैसर्गिक ना भरपूर रेमेडी आहेत. साखर लिंबू, म्हणजे साखरचा पाक करायचा लिंबू टाकून आणि ते चेहऱ्यावर ते अप्लाय करायचं. त्याच्यानंतर कॉटनचा कपडा घेऊन ते काढायचं. पण ती एक वॅक्सिंग टाईपच पद्धत झाली. आपल्याला इथे वॅक्सिंग करायचं नाही आहे. आपल्याला नॅचरल पद्धतीने आपले केस घालवायचे आहेत. मग जरी वेळ लागला ना तरी चालेल. आता मी थोडंसं मसाज केलं, 5-10 मिनटं तरी केलं असेल आणि त्याच्यानंतर मग कोमट पाण्याने चेहरा वॉश करायचा. तर आता सात्विक इथे उठलाय, रडायला लागलाय, त्याच्यामुळे त्याला घेते. तो काय राहत नव्हता. त्याला थोडंसं बरं नाही, म्हणजे सर्दी झाली, क्लायमेट चेंज झाला आहे, इथे भरपूर थंडी पडायला सुरुवात झाली. त्याची पहिली थंडी आहे, त्याच्यामुळे थोडेसे सर्दी वगैरे त्याला झाले. 2-3 दिवस त्रास देतोय तो. त्याला घेऊनच मी माझा चेहरा वॉश केला. कॉटनच्या टॉवेलने चेहरा ड्राय करून घेते आणि त्याच्यानंतर सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहे. जर तुम्हाला 1 रुपया खर्च नाही करायचा, नैसर्गिक ह्या पद्धतीला भरपूर वेळ लागतो, इन्स्टंट तुम्हाला चेहऱ्यावरचे केस काढायचे असतील तर ऑनलाईनसुद्धा नाहीतर मेडिकलमधूनसुद्धा रेझर आणू शकता आणि त्या रेझरनी तुमचे केस रिमूव्ह करू शकता. नाहीतर मग ब्लिचिंग पावडर वगैरे भेटतात, पण त्याच्यामध्ये सगळं केमिकल्स असतं, तर ते बिलकुल काही वापरू नका. आणि वॅक्स मी तुम्हाला मगाशी म्हटले ना, जर चेहऱ्यावरचा वॅक्स करायला गेला तर चेहरा आपला एकतर लूज पडायला लागतो आणि चेहरा लूज पडला ना की चेहऱ्यावरती सुरकुत्या लवकर येतात आणि म्हातारपण मग आपल्या चेहऱ्यावरती अगदी कमी वयात दिसायला लागतं. म्हणून चेहऱ्यावरती खास करून वॅक्सिंग करू नका. एकतर पिंपल्स वगैरे असतील तर भरपूर त्रास होईल. खास करून ज्यांना मुरूम आहेत, पिंपल्स आहेत किंवा चेहऱ्यावरती जखमा झालेल्या असतील त्याने तर बिलकुल वॅक्स ही चेहऱ्यावरती केस काढण्यासाठी पद्धत वापरू नका. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जर तुम्ही वॅक्स केलं आपल्याला चेहऱ्यावरती खूप छान ग्लो वाटतो, म्हणजे चेहरा एकदम गुळगुळीत वाटतो वॅक्स केल्यामुळं. पण जर तुम्ही उन्हामध्ये गेलात तर चेहरा एकदम काळा पडतो, कारण का सूर्यकिरणामुळे चेहरा काळवटतो आणि आहे त्यापेक्षा चेहरा विचित्र दिसायला लागतो. म्हणून एकतर तुम्ही जर चेहऱ्यावरचे केस काढायचे असतील तर ह्या नैसर्गिक पद्धती वापरू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ही बेसनची एक तर सांगितली, एका टायमामध्ये मी सगळ्या तर तुम्हाला नाही सांगू शकत, नाही सगळ्या मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय नाही करू शकत, म्हणून मी एक सांगितली. किंवा साखर आणि लिंबू ते सुद्धा तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता. किंवा केळ आणि ओट्सची पावडर करायची आणि ते चेहऱ्यावरती सुकून द्यायचं आणि नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं ना हाताने सर्क्युलेशनमध्ये मसाज करायचा, त्याच्याने सुद्धा केस रिमूव्ह व्हायला मदत होईल, पण वेळ लागेल. आता चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी तुम्ही होम रेमेडी करताय वेगवेगळ्या, तर मध घ्या आणि दही, दूध हे घ्यायला विसरू नका, कारण का त्याच्याने एक चेहरा मॉइश्चरायझर होतोच आणि मधामुळे ना चेहऱ्यावरचे केस निघायला मदत होते. म्हणून प्रत्येक रेमेडीमध्ये मध घ्या. मग ती ओट्सचे असू द्या किंवा मग आणखी बेसन पीठ असू द्या किंवा दुसरी आणखी कोणती पावडर असू द्या, पण मध घ्यायला विसरू नका. आता इथे मी माझ्या चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी रेझर वापरते आणि मला खरं सांगू का ही पद्धत एकदम आवडते. म्हणजे पैसे पण वाया जात नाहीत आणि कोणत्याच प्रकारचा त्रास मला इथे होत नाही, इवन कोणालाच नाही होणार. रेझरने केस काढायला एकदा शिकलात नाही, इथे तुम्ही पाहू शकता मी कसं काढते, त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. हळूहळू सुरुवातीला काढा. आणि बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की रेझरने केस काढले की ग्रोथ जास्त होते चेहऱ्यावरच्या केसांची, तर खरं सांगते अजिबात होत नाही जास्त. कारण का आता इथे मी होम रेमेडीसुद्धा सतत ट्राय करते ना, तर मला माझ्या चेहऱ्यावरती केस जास्त आलेले तर दिसतच नाहीत. आणि आले तर काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला कुठे पैसे खर्च करायला जायचं आहे. घरच्या घरी रेझरने आपल्याला आपल्या चेहऱ्यावरचे केस काढायचे आहेत. एकदा आणून ठेवायचं, 150 रुपयापर्यंत भेटतं, 3 पीस भेटतात. वाटल्यास मी लिंकसुद्धा तुम्हाला शेअर करेल.
खूप जणांना प्रश्न पडतो की चेहऱ्यावरची ग्रोथ जास्त होते. थ्रेडिंग करायला तुम्ही पार्लरमध्ये जाताना तुमच्या चेहऱ्यावरती ग्रोथ असेल जास्त कदाचित, मग थ्रेडिंग करायला जाता मग चेहऱ्यावरचे केस घरच्या घरी काढायला काय प्रॉब्लेम आहे. हे असं रेझर आणून ठेवा आणि काढा. नसेल रेझरने सुद्धा काढायचं तर होम रेमेडी रोजच्या रोज ट्राय करा. एकतर चेहरा तुमचा उजळायला लागेल आणि चेहऱ्यावरचे केससुद्धा निघून जातील. बघा तुम्हाला कोणतं सोपं वाटते ते तुम्ही करू शकता. आता इथे चेहरा मी वॉश करून आले. आता चेहऱ्याला माझ्या थंडावा देण्यासाठी मी मगाशी जी पालक, बटाटा, गाजर, काकडी हे जे घेतले तर त्याच्याने चेहरा आपला थंड होणारच आहे. आणि जर तुम्ही आठवड्यातून 2दा-3दा जर हे अप्लाय करत असाल ना तर चेहरा छान आपला टवटवीत व्हायला सुरुवात होईल. जर सुरकुतलेला चेहरा असेल, निस्तेज झालेला चेहरा असेल तर ह्या भाज्या ना एकतर पेस्ट बनवायची, पियायची सुद्धा आणि चेहऱ्यावरती अप्लायसुद्धा करायची. पण मी इथे तुम्हाला सांगते आधी सुरुवातीला थोडंसं ट्राय करून बघायचं, कारण का जे हेल्दी असतं तर ते आपल्याला सूट होईल असं नाही, प्रत्येकाला सूट होईल असं नाही ना, म्हणून थोडंसं एकदा ट्राय करायचं. जर सूट झालं तर लावायचं. आता मला लिंबू आणि ॲलोवेरा अजिबात सहन होत नाही. म्हणजे लिंबू जर लावलं ना तर चेहरा झोंबायला लागतो ड्राय स्किन असल्यामुळे, आणि ॲलोवेरा लावलं तर चेहऱ्यावरती खाज येते, म्हणून मी ते ना वापरतच नाही. ॲलोवेरा जेल लावते, त्याच्याने काही साईड इफेक्ट होत नाही आणि मला काही त्राससुद्धा होत नाही. पण लिंबू मी बिलकुल वापरत नाही. तुम्हाला माझ्या कोणत्याच रेमेडीमध्ये लिंबू दिसणार सुद्धा नाही. ज्यांचा तेलकट चेहरा आहे ना तर त्यांनी त्यांच्या होम रेमेडीमध्ये लिंबाचा वापर जरूर करा, कारण का त्यांना काहीच नुकसान होणार नाही आहे. आता इथे पालक ह्या सगळ्या भाज्यांचा जो रस काढला होता ना तर तो चेहऱ्यावरती अप्लाय करायला गेला ना की चेहरा लगेच सोकून घेत होता. म्हणून जितका आपल्याला लावता येईल ना तितका लावण्याचा प्रयत्न करा. पूर्णपणे सुकून द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा आपला वॉश करा. खरं सांगते इतकं फ्रेश वाटतं ना. आणि जे राहिलं आहे ना तर ते पियायला विसरूसुद्धा नका. थोडंसं जास्त करा, जाऊ द्या पोटामध्ये. आणि इथे तुम्ही पाहू शकता मी चेहरा वगैरे वॉश करून आले. चेहऱ्यावरचे केस आपण काढले ना रेझरने तरी थोडासा चेहरा आपला चुरचुरायला लागतो. मग तुम्ही थंड होण्यासाठी ना मग ॲलोवेरा जेलसुद्धा लावू शकता. इतका वेळ नसेल ना तर ॲलोवेरा जेल, खोबरेल तेल, गुलाब जेल काहीही लावू शकता. नाहीतर मग ही जी होम रेमेडी केली तर ती सुद्धा लावू शकता. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.